बेसनाचे लाडू म्हटलं की बेसन जर नीट भाजलं गेलं नाही तर बेसनाचे लाडू खाताना पिठूळ लागतात. तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये बेसन भाजण्याची एक खास ट्रिक बघणार आहोत, ज्यामुळे तुमचे बेसन भाजताना हात देखील दुखणार नाहीत आणि तुमचे लाडू पिठूळ देखील लागणार नाहीत. आणि हे बेसनाचे लाडू बघा काय सुंदर झालेत, अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे तयार झालेत. तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलो बेसन पिठापासून तुपाचे अगदी योग्य प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले आहेत. आणि हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे रेडीमेड बेसन पिठाचा वापर केला नाहीये, तर कोणतं बेसन पीठ वापरलेलं आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर सगळ्यात आधी साहित्यापासून सुरुवात करूयात. आणि इथे बघा मी बरोबर 1 किलो हरभरा डाळ घेतली आहे. आता सुरुवातीला या डाळीला आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे. आता डाळ निवडून झाल्यानंतर या डाळीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी रेडीमेड बेसन पिठाचा वापर करत नाही आहोत, तर ही डाळ थोडीशी भाजून त्याला गिरणीतून दळून आणायचं आहे आणि मग त्या डाळीचे आपण लाडू बनवणार आहोत. आता गॅस मध्यम करायचा आणि या डाळीला हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं. खूप पण डाळ ही करपवायची नाही. तर सुरुवातीला अशी ही थोडीशी डाळ भाजून घेतली आणि मग तिला गिरणीतून दळून आणलं की काय होतं, नंतर आपण जेव्हा पीठ भाजून घेतो तेव्हा ते कमी भाजायला लागतं आणि आपल्याला त्रास देखील होत नाही. आणि ही डाळ भाजत असताना मध्यम गॅसवरतीच भाजायची, खूप मोठ्या गॅसवरती भाजायची नाही आणि हलके डाग येईपर्यंत तिला भाजून घ्यायचं. आणि ही डाळ जर तुम्ही खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलीत तर तुमचे लाडू चवीला करपट लागतात आणि शिवाय दिसायला देखील ते थोडेसे काळपट दिसतात. तर हे बघा या डाळीला आता मी हलके डाग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे, खूप जास्त पण करपवलेलं नाहीये. आता या डाळीला मी एका परातीमध्ये काढून घेते आणि हिला पूर्णपणे थंड करून घेते. तर हे बघा इथे माझी ही डाळ आता पूर्णपणे थंड करून झालेली आहे. आता हिला मी गिरणीतून दळून आणते. फक्त लक्षात घ्या की ही डाळ गिरणीतून दळून आणताना तिला एकदम मैद्यासारखं बारीक दळून आणायचं नाही बरं का. तर ही डाळ गिरणीतून दळून आणताना थोडीशी जाडसर म्हणजे रवाळ टेक्स्चर असेल अशी दळून आणायची. जर ही डाळ तुम्ही खूप मैद्यासारखी बारीक दळून आणलीत तर ते लाडू खाताना टाळ्याला चिटकतात. त्यामुळे ही डाळ दळून आणताना थोडीशी रवाळ टेक्स्चरची दळून आणायची, म्हणजे तुमचे लाडू अगदी दाणेदार तयार होतात. आणि इकडे बघा दुसऱ्या दिवशी मी ही डाळ गिरणीतून दळून आणलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता या डाळीला मी खूप जास्त मैद्यासारखं बारीक दळून आणलेलं नाहीये, थोडंसं रवाळच ठेवलंय. आता ही जी डाळ दळून आणलेली आहे आणि हे जे तयार झालेलं बेसन पीठ आहे ते वजनी प्रमाणात बरोबर 1 किलो आहे. आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 5 मोठ्या वाट्या हे बेसन पीठ भरलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला वजनी आणि वाटी बेसन पिठाचं प्रमाण सांगितलं. आता आपण पिठी साखर आणि तुपाचं प्रमाण बघूयात. तर इथे मी वजनी प्रमाणात बरोबर 750 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे. तर 1 किलो बेसन पिठासाठी 750 ग्रॅम पिठी साखर हा अंदाज अगदी बरोबर आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी बरोबर 3.5 वाट्या पिठी साखर घेतली आहे. तर आता आपण पिठी साखरेचं प्रमाण बघितलं, आता आपण तुपाचं प्रमाण बघूयात. तर 1 किलो बेसन पिठासाठी इथे मी वजनी प्रमाणात बरोबर 400 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आणि तूप घेताना वितळवून घ्यायची गरज नाहीये, घट्ट तूप तुम्ही मोजून घेतलं तरी देखील चालेल. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ आणि पिठी साखर मोजून घेतली त्याच वाटीने इथे मी बरोबर 1.5 वाटी तूप घेतेय. तर इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर म्हैशीचं तूप देखील इथे वापरू शकता, पण मी तुम्हाला सांगेन की बेसन लाडवासाठी शक्यतो गाईचं तूप वापरा. त्यामुळे काय होतं, लाडवाला छान पिवळसर असा रंग येतो. तर इथे मी आता तुम्हाला सगळ्या साहित्याचं प्रमाण सांगितलं. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे, पण बेसन पीठ भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची, पातळ बुडाची कढई घ्यायची नाही. तुम्ही जर पातळ बुडाची कढई घेतली आणि त्यामध्ये जर बेसन पीठ भाजलं तर पीठ पटकन करपलं जातं खालच्या बाजूनी आणि मग लाडवामध्ये पण तो काळपट काळपट रंग येतो आणि पीठ देखील चांगलं भाजलं जात नाही आणि ते चवीला मग पिठूळ लागतं. आणि इथे बघा मी एक जाड बुडाचीच कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपण संपूर्ण बेसन पीठ घालून घेऊयात. तर इथे माझ्याकडे ही मोठी कढई आहे, त्यामुळे मी एकाच वेळी हे संपूर्ण बेसन पीठ भाजून घेतेय. जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल, छोटी कढई असेल तर तुम्ही हे बेसन पीठ 2 वेळा देखील भाजून घेऊ शकता. आणि आता गॅस मध्यम करायचा आणि या पिठाला सतत हलवत भाजून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिने डायरेक्ट पीठ भाजायला घेतलं, यामध्ये तूप का नाही घातलं. तर इथे आपण सुरुवातीला यामध्ये तूप घालणार नाही आहोत. तर सुरुवातीचे एक 10 मिनिट आपण फक्त कोरडं पीठ भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती. तुम्ही जर सुरुवातीलाच बेसन पिठामध्ये तूप घातलं तर काय होतं, तुपामुळे पीठ थोडंसं घट्ट होतं आणि मग ते हलवायला जड जातं आणि मग पीठ चांगलं भाजलं जात नाही आणि लाडू देखील आपले चवीला मग पिठूळ लागतात. तर सुरुवातीचे असंच एक 10 ते 12 मिनिट आपण कोरडं बेसन पीठ भाजून घ्यायचं आणि मग हळूहळू यामध्ये तूप घालायचं, म्हणजे आपलं बेसन पीठ
छान खमंग असं भाजलं जातं आणि लाडू खाताना मग पिठूळ लागत नाहीत आणि बेसन भाजताना आपले हात देखील दुखून येत नाहीत. तर हे बघा, एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. मी सतत हलवत हे कोरडंच पीठ आता भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तूप घालून घेऊयात. तर मघाशी आपण मोजून घेतलेलं तूप आहे त्यामधील अगदी 4-5 चमचे तूप घालून घ्यायचं. खूप जास्त पण तूप पिठामध्ये घालायचं नाही, नाहीतर पीठ भाजायला जड जाईल. आता या तुपाला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला मध्यम गॅसच ठेवायचा आणि याला सतत हलवत मगाशी जसं आपण पीठ भाजून घेतलं तसंच याला भाजून घ्यायचं. तर लक्षात घ्या की हे संपूर्ण तूप आपण एकाच वेळी या पिठामध्ये घालायचं नाहीये. तर मी मगाशी 4-5 चमचे जसं घातलं की नाही पिठामध्ये, तसं थोडं थोडं तूप घालत आपण हे पीठ भाजून घ्यायचंय. संपूर्ण जर तूप तुम्ही यामध्ये घातलं तर पीठ खूप घट्ट होतं आणि मग ते नीट भाजता येत नाही. तर हे बघा, साधारण एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. मगाशी आपण जे तूप घातलं होतं त्यामध्ये मी या पिठाला आता चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये अजून 4-5 चमचे तूप घालायचं आणि याला सतत हलवत परत मघाच्यासारखंच भाजून घ्यायचं. आणि जाड बुडाची कढई घेतल्याने काय होतं, बेसन पीठ खाली करपलं जात नाही आणि पीठ अगदी सगळीकडून एकसारखं भाजलं जातं. तर हे बघा, अजून एक 3 ते 4 मिनिट मी या पिठाला परत एकदा तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता या पिठाला थोडंसं असं मघाचपेक्षा रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षाही पिठाचा रंग आता बदललेला आहे, हलकासा तांबूस आता झालेला आहे आणि पीठ भाजलंय त्याचा वास देखील माझ्या घरामध्ये अगदी सुंदर दरवळतोय. आणि हे जे बेसन पीठ आहे ना, हे आपल्याला खूप जास्त लाल रंगावरती भाजायचं नाहीये, फक्त त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे. हलक्या तांबूस रंगावरती हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे जे बेसन पीठ आहे हे ऑलमोस्ट आता भाजत आलेलं आहे. आता यामध्ये उरलेलं सगळं तूप आता घालून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती हे संपूर्ण तूप आता या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. आणि आता हे बेसन पीठ आता भाजलेलंच आहे, पण अजून एक 3 ते 4 मिनिट आपण याला भाजून घेऊ. आणि आता तुम्ही बघू शकता हे संपूर्ण तूप या पिठामध्ये घातल्याने हे हलवायला थोडंसं जड जातंय, पण काही हरकत नाहीये. आधीच आपण बेसन पीठ कोरडं भाजून घेतल्यामुळे बेसन पीठ आता आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे याला तुपामध्ये खूप जास्त भाजायची आता गरज नाहीये. तर हीच ती ट्रिक आहे जी सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होते की सुरुवातीलाच असं कोरडं बेसन पीठ भाजून घेतल्याने आपले हात देखील दुखत नाहीत आणि लाडू देखील चवीला पिठूळ लागत नाहीत. तर हे बघा, एक 3 ते 4 मिनिट आता झालेले आहेत. हे संपूर्ण तूप या पिठामध्ये मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता या बेसन पिठाला मी खूप जास्त लाल रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये, हलकासा याला तांबूस रंग आलेला आहे. तर हे बेसन पीठ असं छान खमंग भाजून घेतल्याने काय होतं, लाडू देखील खूप काळपट दिसत नाहीत, छान पिवळसर असे दिसतात आणि चवीला देखील ते पिठूळ लागत नाहीत. तर हे बघा, हे बेसन पीठ आता आपलं भाजून तयार आहे. तर याला कढईमध्ये आता असंच ठेवायचं नाहीये, तर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. मोठं घमेलं असेल किंवा एका परातीमध्ये तुम्ही याला काढून घेऊ शकता. तर मघाशी मी जी बेसन पीठ मोजून घेतलेली परात होती त्यामध्येच मी आता हे भाजलेलं बेसन पीठ ओतून घेतेय. म्हणजे काय होतं, जेवढं तुम्ही पसरट भांडं घ्याल तेवढं हे बेसन पीठ पटकन थंड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे जे बेसन पीठ आपण भाजून घेतले ते आता खूप गरम आहे, यामध्ये लगेच पिठी साखर मिक्स करायची नाही. जर तुम्ही गरम गरम बेसन पिठामध्ये पिठी साखर मिक्स करून घेतलीत तर त्या पिठाच्या उष्णतेमुळे साखरेचं पाणी होतं आणि हे पीठ मग खूप पातळ होतं आणि लाडू अजिबात वळता येत नाहीत. त्यामुळे हे जे आता आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ आहे की नाही त्याला पूर्णपणे थंड करायचं. तुम्ही कसंही करा, फॅन खाली थंड करून घेतलं तरी देखील चालेल आणि मगच त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची. तर लक्षात घ्या की हे जे बेसन पीठ आहे ते आपल्याला कोमट देखील नको आहे, पूर्ण थंड करून घ्यायचं त्याला आणि मगच त्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची. तर हे बघा, इथे मी हे बेसन पीठ आता पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ मी फॅन खालीच थंड करून घेतलंय. आणि तुम्ही बघू शकता तुपाच्या उष्णतेमुळे या पिठाला अजून छान हलकासा तांबूस मस्त कलर आलेला आहे आणि हे बेसन पीठ आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण संपूर्ण पिठी साखर घालून घेऊ. तर मगाशी आपण मोजून घेतलेली संपूर्ण पिठी साखर एकाच वेळी घालून घ्यायची. तर ही पिठी साखर एकाच वेळी संपूर्णपणे आत्ताच घालून घ्यायची, अर्धी आत्ता किंवा अर्धी नंतर असं अजिबात करायचं नाही. आणि त्याचसोबत यामध्ये 1.5 मोठा चमचा वेलची पावडर घालायची. वेलची पावडर घातल्याने लाडवाला खूप मस्त चव येते. आता काय करायचं, या बेसन पिठामध्ये ही पिठी साखर चांगली मिक्स करून घ्यायची. दोन्ही हातांनी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे बेसन पीठ या पिठी साखरेमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. आता तुम्हाला वाटत असेल की पीठ थोडंसं कोरडं वाटतंय, बहुतेक तूप थोडंसं कमी पडलं असेल, पण असं अजिबात नाही बरं का. कारण जसं तुम्ही ही पिठी साखर या बेसन पिठामध्ये मिक्स करत जाता तर आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हे जे तूप आहे ते रिलीज होतं, म्हणजे पातळ होतं आणि मग हे बेसन पीठ आणि पिठी साखर चांगले मिक्स होऊन जाते. वरून तूप घालायची अजिबात गरज पडत नाही.
तर पिठी साखरेमध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या देखील मोडून घ्यायच्या आणि बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या. जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे मिक्स करा. अगदी पटकन तुमचं बेसन पीठ या पिठी साखरेमध्ये मिक्स होईल. तर हे बघा, एक 5 ते 6 मिनिट मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली पिठी साखर आणि बेसन पीठ आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आणि बेसन पीठ भाजताना आपण जेवढं तूप घातलं होतं तेवढ्याच तुपामध्ये हे मी पीठ मिक्स केलेलं आहे. वरून अजिबात जास्तीचं तूप घातलेलं नाहीये. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हाताच्या उष्णतेमुळे तूप रिलीज होतं आणि बेसन पीठ आणि पिठी साखर चांगली मिक्स होऊन जाते. तर लाडू वळण्यासाठी हे आपलं लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधून घेऊ. तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बांधून तयार करायचे आहेत तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं. तर शक्यतो हे बेसन पिठाचे लाडू खूप मोठ्या आकाराचे नसतात, त्यामुळे छोटे छोटेच लाडू बांधून घ्यायचे. आणि हा लाडू बांधायला घ्यायच्या आधी यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्या मोडायच्या आणि मग त्याचा लाडू वळायला घ्यायचा. आणि हा लाडू बांधत असताना त्याला खूप जास्त हलक्या हाताने बांधायचं नाही, थोडंसं घट्टच याला बांधून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता लाडू अगदी सहज वळता येतोय. म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. पीठ देखील परफेक्ट झालंय. आता हा लाडू आपला बांधून तयार झालेला आहे. आता यावरती थोडंसं गार्निशिंग म्हणून मी पिस्त्याचे काप लावून घेतेय. आणि लाडू संपूर्णपणे बांधून झाल्यावरती त्याला असं हातावरती थोडंसं खेळवायचं. असं केल्याने काय होतं, आपल्या हातातील उष्णतेमुळे तूप थोडंसं रिलीज होतं आणि लाडूला अशी छान मस्त चकाकी येते. आणि इथे बघा, आपला हा लाडू बांधून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असा हा तयार झालाय. आता या लाडूला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे बेसन पिठाचे लाडू बांधून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, इथे मी जे तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्यच आहे. पण कधी कधी बेसन पिठावर देखील अवलंबून असतं की बेसन पीठ किती तूप शोषून घेतोय. कारण हे लाडवाचं मिश्रण जर तुम्हाला लाडू वळत असताना थोडंसं कोरडं वाटलं, लाडू अजिबातच वळता येत नाहीयेत, तर अशा वेळेस काय करायचं, तर अजून 10 ते 20 ग्रॅम तूप वितळवून घ्यायचं आणि ते लाडवाच्या मिश्रणावरती वरूनच घालायचं. आणि ते वितळवून घेतलेलं तूप लाडवाच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, तुमचे लाडू अगदी छान परत वळता येतील. पण खूप जास्त पण तूप लाडवाच्या मिश्रणामध्ये घालू नका. थोडा थोडा अंदाज बघा आणि मग जास्तीचं तूप त्यामध्ये घाला. तर हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे माझे 2-3 लाडू आता बांधून तयार झालेले आहेत. आता याच पद्धतीने मी उरलेल्या लाडवाच्या मिश्रणाचे लाडू बांधून घेते. आणि इकडे बघा, माझे आता संपूर्ण लाडू बांधून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर लाडू तयार झालेत. रंग काय सुरेख आला लाडवांना. अगदी एकसारखे लाडू मी बांधून घेतलेत आणि या लाडवांना टेक्स्चर बघा काय सुंदर आलंय. आणि हे लाडू बघा अजिबात काळपट झालेले नाहीयेत. जसे बेसन लाडू असतात तसंच टेक्स्चर आलेलं आहे या लाडवांना. तर तुम्हाला देखील याच रंगावरती आणि असेच सुंदर जर लाडू बनवायचे असतील तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला कोरडं बेसन पीठ भाजून घ्यायचं आणि बेसन पीठ भाजायला जाड बुडाची कढई घ्यायची. म्हणजे तुमचे लाडू देखील असे छान रंगावरती तयार होतील. आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी पेढ्यासारखा मऊसूद रवाळ, तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू तयार झालाय. तर इथे आपण आज 1 किलो बेसन पिठापासून हे लाडू बनवले, तर तेवढ्या प्रमाणात साधारण 35 ते 40 लाडू आरामात तयार होतात. तर व्हिडिओमध्ये मी जी बेसन पीठ भाजण्याची जी ट्रिक सांगितलेली आहे ती नक्की वापरून बघा. त्यामुळे तुमचे हात देखील दुखणार नाहीत आणि लाडू देखील चवीला पिठूळ लागणार नाहीत. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा, भरपूर जणांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.